रोटेशन मध्ये आता आपले दोन मेन टॉपिक आहेत. त्यात आपण अँग्युलर मोमेंटम स्टार्ट केलं होतं आणि त्यानंतर एक लास्ट आपला एक टॉपिक राहतो रोलिंग मोशन. रोलिंग मोशन आणि आता विशेषतः अँग्युलर मोमेंटम वर या जस्ट झालेल्या जेई मेन्स मध्ये परवा लेटेस्ट जवळपास रोटेशनवर 20 क्वेश्चन्स आले, की पूर्ण सगळ्या शिफ्ट म्हणून. सो दिस हॅज ऑलवेज बीन अ व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. या चॅप्टरला चॅलेंज नाही कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. ट्रिपल आय टी, हैदराबादची UGEE असेल, कोणतीही एक्झाम घ्या, प्रायव्हेट बिटसॅट असेल, तर रोटेशनचे क्वेश्चन्स असतात. आणि त्या 20 क्वेश्चन्स मध्ये नियरली 12 to 13 क्वेश्चन्स हे अँग्युलर मोमेंटमवर होते. म्हणून या टॉपिकला आपण तसं घेतच आहोत, पण आपण ह्याला थोडंसं वेटेज देत राहू नेहमी, दरवेळेसच येतं हे. तर अँग्युलर मोमेंटम हे एक प्रकारे आपण पाहिलं होतं लिनियर मोमेंटम सारखंच आहे आणि याची बेसिक डेफिनेशन वगैरे आपण पाहिली होती परवा लास्ट पिरियड मध्ये. पण आता अँग्युलर मोमेंटमला आपण कॅपिटल L या लेटरने दाखवतो आणि याचा आपण बाय डेफिनेशन पाहिलं होतं. इट इज मोमेंट ऑफ, याला आपण नाव दिलेले बघा, हे एक प्रकारे मोमेंट आहे. मोमेंट म्हणजे प्रोडक्ट, पण प्रोडक्ट मध्ये कंपल्सरी कोण असते? डिस्टन्स असते. डिस्टन्स सोबतचं जे काही मोमेंट असेल त्याला आपण नेहमी मोमेंट या अर्थानेच मल्टिप्लिकेशन मध्ये घेतो. तर R क्रॉस P आहे. याला आपण अजून एक फॉर्म्युला दिला होता, आता याच्यावर आपण खूप डिस्कस केलेला असते. तर R क्रॉस P लाच आपण RP साइन थिटा असं पण लिहितो आणि याच्यामध्ये आपण याला या ठिकाणी P ला R साइन थिटा असं लिहूया. म्हणजेच P इंटू R चा साइन थिटा काय आहे? परपेंडिक्युलर कॉम्पोनंट आहे. तर ह्यालाच आपण मॅग्निट्यूड वाईज लिहिलं तर P ला आपण MV लिहितो आणि हे R परपेंडिक्युलर. तर हे दोन रिलेशन्स आहेत. आपण जे काही इथे लिहितो त्याच्यामध्ये जे काही आपण लिहितो त्याच्यावर थोडासा असा फोकस ठेवायचा की याला तुम्ही मॅग्निट्यूड वाईज पहा किंवा वेक्टर मध्ये पहा, त्याच्यामध्ये या पद्धतीने जायचंय. तर जे क्वेश्चन्स ऍक्च्युली कॉम्पिटिशन मध्ये विचारले जातात त्याला आपण आज लगेच पाहणार आहोत कसे येतात. तर हे दोन बेसिक फॉर्म्युले होते. आता आपल्याला याच्यामध्ये ठीक आहे, तर पाहूया. 4 राहिले. आता आपण याच्यात एक महत्वाची गोष्ट शिकू. जर आपण खूप छोट्या छोट्या म्हणजे पॉइंट मासेस घेऊन अँग्युलर मोमेंटम काढायचं ठरवलं, असं समजा की कोणत्याही शेप मध्ये एक बॉडी आहे, अशा पद्धतीने ही नाही, कुठली आर्बिट्ररी शेप घ्या. या बॉडीला आपण असं समजू की हा त्याचा एक ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि याच्या अबाउट ही रोलिंग करणार. तर रोलिंग करत असताना इथे खूप सारे पॉइंट्स आहेत त्याच्यावर. हे सगळे M1 M2 M3 आणि हे सगळे पहा, हे सगळे जे आहेत हे ऑटोमॅटिकली काय करत आहेत? वेगवेगळ्या डिस्टन्सवर आहेत ऍक्सिस पासून. म्हणजे या प्रत्येकाचं जर आपण इथं मासेस घेतले तर हे जे सगळे मासेस आहेत M1 M2 M3 याला आपण MI म्हणू शकतो सिग्मा नोटेशन मध्ये. ठीक आहे. तर या प्रत्येकाची जी व्हेलॉसिटी आहे, आता ही कोणती? लिनियर व्हेलॉसिटी. मी जेव्हा V लिहितो त्यावेळेस आपण लिनियर व्हेलॉसिटी म्हणत असतो. तर लिनियर व्हेलॉसिटी बघा प्रत्येकाची वेगळी आहे कारण यांचं पोझिशन वेगवेगळी आहे. तर लाईन वाईज बघाल तर सगळे चेंज होत आहेत. कोणाची लाईन या ठिकाणी व्हेलॉसिटी आहे, कोणाची इकडे, कोणाची इकडे आहे. तर प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी लिनियर फॉर्म मध्ये चेंज होते. तर VI जो आहे तो पण इथे काही कॉन्स्टंट नाही आणि ही झाली त्याची लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी आणि RI जो आहे हे आहे प्रत्येकाचं डिस्टन्स. आता पहा, तर या फॉर्म्युल्याला आपण सगळे छोटे 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 जेवढे मासेस आहेत I नंबर पर्यंत 1 पासून N पर्यंत जेवढे मासेस आहेत त्यांच्या व्हेलॉसिटीज आहेत, त्यांचं डिस्टन्स आहे, या सगळ्यांना जर आपण MVR च्या फॉर्म मध्ये लिहून ऍड केलं तर आपल्याला ऍज अ सिस्टीम
या पूर्ण सिस्टीमचं अँग्युलर मोमेंटम मिळेल. इथून एक रिलेशन येते ज्यावर क्वेश्चन्स बनतात. तर हे आपण कसं चेक केलं होतं? तर एलला आपण लिहू शकतो. सगळे छोटे छोटे मासेस लिहिले तर लेट से सिग्मा, आणि हा जो सिग्मा आहे आय फ्रॉम 1 टू एन घ्या, आर घ्या, कुठपर्यंत ते चला. आता आर इथं लिहिल्यामुळे आपण एन पर्यंत जाऊ. आता हा कोणासाठी आहे? एम आय आर आय इंटू व्ही आय. ते प्रत्येक जण वेगवेगळे आहेत. हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन. आता याच्यामध्ये तुम्ही एक काम करू शकता. महत्वाची गोष्ट आहे, मासेस वेगवेगळे असू शकतात. तर इथं मासला आपण नाही कॉन्स्टंट म्हणू शकत. नाहीतर सिग्मा नोटेशन मी तुम्हाला सिक्वेन्स सिरीजमध्ये शिकवलेलं आहे. सिग्माच्या आत जर एखादा स्केलर मल्टिपल असेल तर आपण त्याला सिग्माच्या बाहेर काढतो. ठीक आहे. आपण जे सिग्मा नोटेशन करून जेईचे क्वेश्चन्स पाहिले होते सम काढण्याचे सिग्माचे, ते. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, कुणीही कॉन्स्टंट नाही. हे इक्वेशन 1 आहे. मग इथे एक काम करा, बट व्ही आय जो असेल तो असेल आर ओमेगा. व्हीला आर ओमेगा लिहितो आपण, बट व्ही आय कॅन बी रिटन ॲज आर आय ओमेगा. आता ओमेगा आय का नाही लिहिलं? दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचं रिझन आहे की ज्यावेळेस ही ॲज अ सिस्टीम रोटेट करेल तेव्हा या प्रत्येकाची अँग्युलर व्हेलॉसिटी सेम असेल. तर अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते, लिनियर नाही. म्हणून मी व्ही आय लिहिलेलं आहे. व्ही आय मध्ये चेंज कोण होते? आर आय मुळे चेंज होतो, ओमेगा चेंज होत नाही. त्यामुळे आपण इथे ओमेगा आय लिहित नाही. व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट अबाउट दिस कॉन्सेप्ट. मग इथून आपण काय करू शकतो? व्ही आय ला रिप्लेस करा या फॉर्म्युल्यामध्ये आर आय ओमेगाने. हे इथे घेतलं 2, तर तुम्ही म्हणू शकता फ्रॉम 1 अँड 2. तर फॉर्म्युला काय होईल? एल इक्वल्स, हा सिग्मा तसाच ठेवा, एम आय तसाच लिहा, आर आय तसाच लिहा, व्ही आय ला तुम्ही आर आय ओमेगा लिहा. हे थोडंसं माहीत असावं, बिकॉज दिस चॅप्टर इज फॉर युअर बोर्ड्स ऑल्सो. ठीक आहे. मग काही काही प्रूफ तुम्हाला माहित पाहिजे हा, की डिराईव्ह म्हणून क्वेश्चन येतो 2-3 मार्काला बोर्ड एक्झामला. म्हणून मी हे जे प्रूफ देतो तुम्हाला. आता बघा, जो ओमेगा आहे तो कॉन्स्टंट आहे. तर कॉन्स्टंट मल्टिपल आहे हा, तो प्लस मायनस मध्ये नाही. तर आपण याला स्केलर मल्टिपल म्हणतो. तर स्केलर मल्टिपलला आपण बिलकुल काय करू शकतो? सिग्माच्या बाहेर काढा. इथे सिग्माच्या आत राहील एम आय आर आय आर आय आर स्क्वेअर होणार. आता एम आर स्क्वेअर कोण असते? एम आर स्क्वेअर दिसतो ना इथे. सगळ्यांना जर ऍड केला तर फायनली काय येणार? एम आर स्क्वेअरच येणार. तर एल बनणार ओमेगा, आणि इथून ओव्हरऑल ऍड केलं तर एम आर स्क्वेअर ॲज अ सिस्टीम. एम आर स्क्वेअर इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया. तर याच्यावर आपल्याला एक खास रिलेशन मिळालं, दॅट इज आय ओमेगा. हे एक मेन प्रूफ आहे. ठीक आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शियाचं अँग्युलर मोमेंटम सोबतचं रिलेशन, जे मेन्स मध्ये जो क्वेश्चन येईल तो तुम्हाला वरच्या फॉर्म्युल्यावर डायरेक्ट नाही येणार. आर क्रॉस पी येतं, युझिंग वेक्टर येतं. ते कोणता? आपण हा जो वेक्टर लिहितो आय जे के वापरून, असे क्वेश्चन्स येतात जे मेन्सला. हे काढा, मग त्याचा मॅग्निट्यूड सांगा, बिलकुल येतं. पण आता ट्रेंड कसा बदललेला आहे? मल्टी लेवल क्वेश्चन्स. यावेळेस तुम्ही ऐकलं असेल सगळ्यात जास्त फिजिक्स लेंथी होतं. पूर्ण थ्रू आउट जेई मेन्स मध्ये यावर्षी फिजिक्स टफर साईडला गेलं. म्हणजे खूप कॉम्प्लेक्स गोष्टी आल्या होत्या. आपण त्या टाईपचे सगळे क्वेश्चन्स केले, पण काय झालं माहितीये, इथे खूप स्टुडंटचा प्रॉब्लेम. सगळं जमत होतं, टाइम नाही पुरला. ही गोष्ट नाही व्हायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो, टाइम प्रॅक्टिस करायची. घरी बसलो तरी टाइम लावूनच क्वेश्चन्स करायचे, रॅन्डमली नाही करायचे. उगं बसले 10 क्वेश्चन घेऊन बसलात, 10 क्वेश्चन साठी दिवस घातला, असं नाही. जर तुम्ही 10 क्वेश्चनला बसलात तर बिलकुल टाइम लावून बसायचं आणि चेक करायचं 10 क्वेश्चन्स मी किती मिनिट्स मध्ये करू शकलो. ही सवय जर लागली ना तर टाइम मॅनेजमेंट येते हा. महत्वाची टीप आहे. आता हे एक खूप इम्पॉर्टंट रिलेशन आहे, तर लक्षात ठेवायचं, एल इज इक्वल टू आय ओमेगा, हे आपल्यासाठी हा एक फॉर्म्युला आहे. इट इज द रिलेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड अँग्युलर व्हेलॉसिटी विथ अँग्युलर मोमेंटम. आता तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये अँग्युलर मोमेंटम काढा म्हणतात, पण त्याच्यासाठी आय आणि ओमेगा सगळं शोधावं लागतं. हे शोधण्यासाठी पण खूप वेळ जातो, खूप सारा डेटा देतात.
आता आय काढणं म्हणजे सोपं नाही ना, mr² पर्यंत जायचंय. ओमेगा काढण्यासाठी सगळ्यात बेसिक फॉर्म्युला एक माहीत असलं पाहिजे. इथे लिहून देतो मुद्दाम, फ्युचरमध्ये कामाला येईल. वेअर आय इज mr² अँड ओमेगाला नेहमी 2 फॉर्ममध्ये लिहायला शिकून जा म्हणजे शिकून जा. 2π/t. अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ना, व्हेलॉसिटी काय डिस्टन्स बाय टाइम. एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो म्हणजे तो 2π फिरतो, रेडियन मध्ये असते हे. अँग्युलर व्हेलॉसिटी इज इन रेडियन ऑल्सो. हे रेडियन पर सेकंड मध्ये असते. मीटर पर सेकंड आपण लिनियर मध्ये जातो, तर हे विसरायचं नाही. त्याला युनिट वाईज पण लक्षात ठेवा, रेडियन पर सेकंड. ऑर मध्ये त्याला अजून एक लिहितात, आपण वेव्ह थिअरीमध्ये पुढे शिकणारच आहोत. पण 1/t हा फ्रिक्वेन्सीला सुद्धा डिनोट करतो. ठीक आहे. आणि हे 9th स्टँडर्डला साऊंड वेव्स मध्ये पण आपण पाहिलेले आहे की टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. 9th स्टँडर्डचा कॉन्सेप्ट आहे. तुम्ही कधी होमी बाबाचे प्रिपरेशन केलं असेल तर तुम्हाला माहिती आहे हा फॉर्म्युला शिकवला जातो. तर धिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तर हा एक फॉर्म्युला आहे जो तुम्हाला आय ओमेगा काढण्यासाठी जास्त हेल्प करतो. आता याच्यानंतर त्याच गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या जनरल कायनेमॅटिक्स मध्ये शिकतो. म्हणजे तिथं कायनेटिक एनर्जी थोडं इथे कायनेटिक एनर्जी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे पण तुम्हाला जसं कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आहे, तसं इथं कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम पण आहे. मी तुम्हाला कमी वेळेत जास्त घेऊन सोडेल, काळजी करू नका. म्हणजे ज्याला जायची अडचण आहे त्याचा प्रॉब्लेम नाही राहणार. आता बघा, ओमेगा इज 2πf लिहा किंवा ओमेगाला 2π/t पण लिहा. आता फॉर्म्युले कसे त्या त्या गरजेनुसार यूज करायचे. क्वेश्चन मध्ये कोणाची रिक्वायरमेंट आहे, क्वेश्चन दाखवतो तुम्हाला. ग्रेडेड क्वेश्चन्स आहेत. आता एक छान गोष्ट लक्षात घ्या. आपल्याकडे जो बेसिक फॉर्म्युला आहे, L इज इक्वल टू आर क्रॉस पी. हे केलं, याला तुम्ही असं म्हणा, आर बघा काय, आर इज नॉट ऍक्च्युली डिस्टन्स. कधीही जेव्हा आपण क्रॉस मध्ये त्याला लिहितोय तर आर कोण आहे, पोझिशन वेक्टर आहे. आणि पोझिशन वेक्टरची काय डेफिनेशन होती, वेक्टर मध्ये पाहिलेलं आहे, डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. ते कधीच विसरायचं नाही. आणि ओरिजिन आपण कुठून ना कुठून मानलेला असतो. आपले रेफरन्स फ्रेम फिक्स असली पाहिजे कोणत्याही बॉडीचं मोशन ट्रॅक करताना. पी मोमेंटम आहे, बोथ आर वेक्टर्स, आणि दोन वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट विल बी अ वेक्टर. ठीक आहे. आता तुम्ही बघा, याला तुम्ही मल्टिप्लिकेशन मध्ये जर पाहिलं, हिअर वी कॅन यूज डिफरन्शिएशन. जर तुम्ही खूप छोट्या टाइम पिरियडसाठी, मी टाइमसाठी म्हणतोय लक्षात घ्या, म्हणजे जर मला द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काढायचा असेल, मोमेंटम चेंज करायचा आहे, त्याचा रेट काढायचा आहे, म्हणजे मला याचा टाइम डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. तर टाइम डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी खूप छोट्या टाइमसाठी मोमेंटमचा चेंज हे खूप छोटा असेल. तर याच्यासाठी आपण एक जेव्हा आपण पुढे कॅल्क्युलस स्टार्ट करू 12वीचं तेव्हा करू. पण आता बेसिकली तर तुम्हाला माहिती आहे की डिफरन्शिएशन मध्ये आपण प्रोडक्ट रूल आणि कोशंट रूल शिकतो. ठीक आहे. समजा आपल्याकडे एक फंक्शन आहे कोणतंही f(x) आणि ते आहे uv फॉर्म मध्ये. तर डेरिव्हेटिव्ह काय आहे, u डेरिव्हेटिव्ह v प्लस v डेरिव्हेटिव्ह u. याला आपण प्रोडक्ट रूल म्हणतो. दोन फंक्शनचं, हे दोन्ही फंक्शन आहेत हा, दोन फंक्शनचं जर प्रोडक्ट असेल तर त्या पूर्ण फंक्शनचं डिफरन्शिएशन किंवा डेरिव्हेटिव्ह काय येतं, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इंटू सेकंड प्लस सेकंड डेरिव्हेटिव्ह इंटू फर्स्ट. तर हाच कॉन्सेप्ट आपण इथे जर लावला तर हे यू आणि ह्याला बी मानलं. तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, असं समजा की बॉडी इनिशियली बॉडी कशी असणार, रेस्टवर असणार. ठीक आहे. तर इनिशियली रेस्टवर आहे म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. इतकं तर डोक्यात फिक्स आहे. आणि ती बॉडी आता काय करणार आहे, रोटेट करणार आहे, कारण अँग्युलर मोमेंटम रोटेशनची कॉन्सेप्ट आहे, आपल्या लिनियर फिजिक्सची नाही. त्याच्यात एक गोष्ट घडते, थोडंसं पहा. आता हे झालं f(x). uv नुसार जर तुम्ही याला केलं तर तुम्ही काय करा, खूप छोट्या टाइम पिरियडसाठी याचं डेरिव्हेटिव्ह घ्या, dl/dt. तर हे आहे डेरिव्हेटिव्ह. याला आपण असं पण लिहितो माहित असेल तर f'(x). f'(x) इज u'(v) प्लस v'(u). तर हा कॉन्सेप्ट लावून आपण चेन रूल म्हणतात ह्याला, पुढे चेन रूलनं आपण याला सॉल्व्ह करतो.
तर या दोनला जर आपण केलं तर टाइमच्या रिस्पेक्टमध्ये तुमचा हा काय होऊन जाईल, dr/dt. बघा, फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह इंटू सेकंड, तर dr/dt ला मल्टिप्लाय करा p ने, प्लस पीचं डेरिव्हेटिव्ह याला तुम्ही काय लिहाल, dp/dt इंटू फर्स्ट. फर्स्ट कोण आहे, r. समजलं? मी काहीच केलं नाही. दोन फंक्शन आहेत, एक पोझिशनला दाखवणारं, एक मोमेंटमला दाखवणारं. दोन्ही फंक्शनचं टाइम डेरिव्हेटिव्ह घेतलं, तर डिफरन्शिएट केलं, तर dl/dt काय आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे. dl चेंज, dt रेट. आता नीट पहा, dr/dt काय, dr/dt नीट बघा, r काय पोझिशन आहे, पोझिशनचं जेव्हा आपण डिफरन्शिएशन करतो तेव्हा व्हेलॉसिटी येते. ठीक आहे, तर dr/dt इज v. आणि नीट बघा, हा कोण आहे, mv. अगेन dp/dt, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. पता है क्या होता है, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम क्या होता है, आठवत असेल, नाही आठवत तर जाऊ द्या, आर क्रॉस रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज फोर्स. ठीक आहे, त्याला आर क्रॉस एफ लिहितात. आणि आता एक मेन गोष्ट इथे भेटते, मी तुम्हाला म्हणलं इनिशियली v0 वर असेल, तर इथं तुम्ही सिंपल सिंपल केस आहे, धिस विल ऑलवेज नॉट बी झिरो. हा, हे लक्षात घ्या, हे आपण स्पेशल केस मानतोय. तर आपण या ठिकाणी करू, इफ v इज झिरो, तर बघा बरं, या फॉर्म्युल्यामध्ये काय गंमत होईल, की जो dl/dt आहे तो इथे झिरो होऊन जाईल ओव्हरऑल. आणि इथे काय होईल, आर क्रॉस एफ. आर क्रॉस एफ काय होता, टॉर्क. आठवते, टॉर्क, आर परपेंडिक्युलर एफ, आर एफ साइन थिटा. हे सगळे कॉन्सेप्ट एकमेकावर कसे डिपेंड आहेत पहा. पण आजच्या या लेक्चरमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी प्रूफ पाहायला मिळतील. तर dl/dt यालाच आपण म्हणतो द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू टॉर्क. आणि हा टॉर्क कोण आहे, याला नेहमी लिहितात एक्सटर्नल फोर्स. एक्सटर्नल असतो हा. आठवा न्यूटनचा सेकंड लॉ, त्याला आपण नाव दिलेले द लॉ ऑफ मोमेंटम. काय होता, जोपर्यंत, किंवा इनर्शिया म्हणा, इनर्शिया फर्स्ट लॉ काय सांगतो, जोपर्यंत आपण अनबॅलेन्स्ड एक्सटर्नल फोर्स नाही अप्लाय करत, तर बॉडी आपली स्टेट ऑफ मोशन चेंज नाही करत. तेच ते इनर्शिया आहे ना, टू रेजिस्ट और टू रेजिस्ट द चेंज आहे, त्या याला कधी चेंज करायचं नाही. तर या केसमध्ये dl/dt ला तुम्ही इथे टाव EXT लिहू शकता. तर इथून एक खास आपल्याला फॉर्म्युला भेटतो, आणि तोच इथं लक्षात ठेवायचा आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, दिसते, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू द टॉर्क टू अन एक्सटर्नल फोर्स. एखाद्या बॉडीला रोटेट करायचा असेल तर आपल्याला जो फोर्स लावावा लागतो, तो फोर्स आपण एक्सटर्नली अप्लाय करणार, बाहेरून करणार, म्हणून आपण त्याला एक्सटर्नल फोर्स लिहितो. तर यालाच आपण नाव दिलेलं आहे इथे, तोच न्यूटनचा सेकंड लॉच आहे हा. त्याच्यावर म्हणू शकतो आपण रेट ऑफ चेंज ऑफ, फक्त इथे शब्द वापरायचा, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू द टॉर्क ऑन एक्सटर्नल फोर्स. हा एक फॉर्म्युला आहे, महत्वाचा आहे. आता तुम्ही इथे काम करू शकता. बघा, एक इंटरेस्टिंग गोष्ट येते या फॉर्म्युल्यावर, पुढे जाऊया. बघा, वी हॅव, आत्ताच्या आता आपल्याकडे 2 ते 3 प्रूफ झाले. कसे आपण करतोय फक्त लक्ष देत चला. आपल्याकडे आहे dl/dt इज इक्वल टू टॉर्क एक्सटर्नल. चला, दिस इज नथिंग बट अ डिफरन्शियल इक्वेशन. याला डिफरन्शियल इक्वेशन म्हणतात. दिस विल बी युअर लास्ट चॅप्टर ऑफ मॅथमॅटिक्स, लास्ट कॅल्क्युलसचा सगळ्यात शेवटचा चॅप्टर, डिफरन्शियल इक्वेशन. तर डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी, आता डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, जसं अल्जेब्रिक इक्वेशन शिकलो आपण, असं कोणतं इक्वेशन ज्याच्यात अल्जेब्रा इन्व्हॉल्ड आहे, लिनियर इक्वेशन जिथे डिग्री 1 चे एक्सप्रेशन्स आहेत, तसं डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणायचं,
एनी इक्वेशन इन्व्हॉल्विंग डेरिव्हेटिव्ह. आता बघा डीएल बाय डी टी काय डेरिव्हेटिव्ह आहे ना, आणि ते इक्वेट केला टॉर्क सोबत, म्हणून ह्याचं नाव काय आहे, म्हणून आपण याला म्हणतो डिफरन्शियल फॉर्म. आता डीएल बाय डी टी, तर बघा डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करण्याची एक टेक्निक असते. तुम्ही त्याला डीएल आणि हा डी टी इकडे पाठवून द्या. तर मी आता एक्सटर्नल लिहित नाही, तुम्हाला कळायसाठी येईल. बघा बरं टॉर्क कशाचं काम करतोय, हे तुला हे करते का? हा, टॉर्क कशाचं काम करतो, टॉर्क मीन्स फोर्स, एनॉलॉजी आहे, आणि डी म्हणजे टाइम. फोर्स इंटू टाइम काय होतं आठवा, काल परवाही बोललो होतो. फोर्स इंटू टाइम इज व्हॉट, करेक्ट, इम्पल्स, ठीक आहे नाही. एफ टी लिहितो की नाही आपण इम्पल्सला. इम्पल्सिव्ह फोर्स, ज्यावेळेस एखादा माणूस खूप हाईटवरून खाली पडतो तेव्हा तो तात्काळ मरतो कशामुळे, कमी हाईटून पडला चला हातपाय मोडेल काहीतरी होईल, पण खूप मोठ्या हाईटून जेव्हा तो खाली पडतो खूप उंचावरून तेव्हा तो तात्काळ मरतो. त्याचं रिझन काय, की खूप कमी टाइमसाठी खूप मोठा फोर्स अप्लाय झाला ना त्याच्यावर, मिली सेकंड्स मायक्रो सेकंड्स मध्ये तो खाली आपटला आणि खूप मोठा फोर्स लागला. तर जेव्हा फोर्स खूप कमी टाइम पिरियडसाठी लागतो त्यालाच इम्पल्स म्हणतात. फोर्स खूप मोठ्या टाइम पिरियडसाठी लागतो तेव्हा इम्पल्सिव्ह फोर्स नसतो तो. म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगतो, आपण एक एक्झाम्पल घेत होतो 9th स्टँडर्डलाही सांगतो बघा. आता या काचेच्या खिडकीवर जर दगड मारला त्याला क्रॅक्स होतात, तो म्हणजे दगड आरपार जाईल आणि याला क्रॅक होतात, पण बुलेट मारल्यानंतर छोटासा होल होतो, बाकीच्या ग्लासला काहीच होत नाही. कारण काय, टाइम ऑफ कॉन्टॅक्ट किती वेळ आहे तो इम्पॉर्टंट आहे. बुलेट बघा त्याला कळ सुद्धा नाही येऊन कधी निघून त्याला पेनिट्रेट करून गेली, कळ सुद्धा नाही. दगडाचं कसं आहे, इथे दगड लागला तर वरच्या कोपऱ्यापर्यंत सांगते मी आलो म्हणून, ठीक नाही. तर त्याला टाइम खूप भेटला समजायला, म्हणून तो फोर्स खूप जास्त स्प्रेड होतो. इम्पल्स हा कळू सुद्धा देत नाही, म्हणून इम्पल्सिव्ह फोर्स हा खूप लार्ज अमाऊंटचा फोर्स असतो. आता इथे तुम्हाला हीच गोष्ट दिसते, डीएल काय आहे, चेंज इन अँग्युलर मोमेंटम, आणि हा कोण आहे, इम्पल्स, दिस इज अँग्युलर इम्पल्स, आणि डी आहे. तर मग चेंज काढायचं तर काय करा सर, काय करा, इंटिग्रेट करा दोन्ही साईडला. तर याला घ्या आणि दोन्ही साईडचं इंटिग्रेशन घ्या. आता जो टॉर्क आहे, टॉर्क आहे काही अडचण नाही. तर या टॉर्कलाच आपण थोडक्यात काय म्हणू, आता हे टॉर्क कॉन्स्टंट आहे असं तर आपण म्हणत नाही. टॉर्क काय आहे, आर क्रॉस एफ आहे, आर क्रॉस एफ किंवा आर एफ साइन थिटा आहे. तर तुम्हाला थिटाच्या फॉर्म मध्ये दिलं तर थिटा अँगल कुठून कुठपर्यंत, याच्या लिमिट्स लावणं वेगळी गोष्ट आहे. तर डीएल म्हणजे चेंज आहे, कुठून कुठपर्यंत जायचं होतं आम्हाला, इनिशियल मोमेंटम कडून फायनल मोमेंटम पर्यंत, आणि टाइम इनिशियल T1 पासून T2 पर्यंत किंवा T0 पासून T पर्यंत असे म्हणू शकता, किंवा आपण T1 म्हणण्यापेक्षा असंच मानू, सिम्पलर केसेस मध्ये पाहिलं तर टाइम 0 टू T पर्यंत दिलं तर डीएलचं इंटिग्रेशन एल होईल, डीएलचं इंटिग्रेशन एल होईल, आणि हे सध्या इंटिग्रेशन मध्येच आहे, त्याला इंटिग्रेशन मध्ये ठेवा एल आय एल एफ, आणि ह्याला तुम्ही असंच ठेवा, काही अडचण नाही. तर थोडक्यात तुम्ही असं म्हणू शकता, इंटिग्रेशन ऑफ टाव डी टी इज नथिंग बट एल एफ मायनस एल आय, मायनस करतात इंटिग्रेशन मध्ये, तर एल एफ मायनस एल आय, ह्यालाच आपण म्हणू. बघा अजून एक नवीन आपल्याला फॉर्म्युला आला, तर हा काय आहे, अँग्युलर इम्पल्स, ठीक आहे. त्याच्यावर एक फॉर्म्युला येतो, अँग्युलर इम्पल्स इज इक्वल टू चेंज इन अँग्युलर मोमेंटम. समजलं, हा एक कॉन्सेप्ट आहे. तर पहा बेटा, आपण आत्ताच्या आत्ता बऱ्याचशा गोष्टी इथे समजून घेतल्या. तर इथे तुम्ही वाटल्यास ॲज अ रिकॅप याला इथं पहा. आता बाकी तर आपण जो कन्झर्वेशनचा रूल लावतो तोच आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन काय सांगतो, जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स काम करत नाही तोपर्यंत कन्झर्वेशनच असते, ठीक आहे. तर डीएल बाय डी टी
is equal to 0. The rate of change of angular momentum is always conserved. जसा मोमेंटमचं कन्झर्वेशन आहे तसं अँग्युलर मोमेंटमचं पण कन्झर्वेशन आहे. त्याच्यात तुम्ही पहिला जो फॉर्म्युला पाहिला तो आत्ताचा कोणता होता आपला मेन. एल ला आपण आय ओमेगा लिहितो, हा एक मेन फॉर्म्युला आहे. सेकंड काय पाहिलं, इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे टाउ डी टी इज एल एफ मायनस एल आय. हे दोन महत्वाचे फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये, याच्यावर जास्त फोकस करा. कळेल पर्यंत याच्यावर मी तुम्हाला एक क्वेश्चन देतो, ट्राय करा. क्वेश्चन घ्या. एक फ्लायव्हील आहे. फ्लायव्हील इज नथिंग बट जस्ट लाईक अ डिस्क. एका डिस्क म्हणू आपण त्याला. एक फ्लायव्हील आहे. त्या फ्लायव्हीलचं जे मास आहे ते आहे 40 kg. 40 kg. त्याची जी रेडियस आहे ती 1 मीटर आहे आणि ती काय करते 120 RPM रोटेशन पर मिनिट. तर तुम्हाला प्रश्न विचारलाय फाइंड एल. बघा या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी मी जे नेहमी सांगतो, स्टार्ट फ्रॉम एंड. काढायचं काय एल, आणि याच्यात कोण आहे मास दिलेला आहे, रेडियस दिली आहे. अरे मास आणि रेडियस म्हणजे एम आर दिले, तर एम आर ला एम आर स्क्वेअर म्हणून पहा. एम आर स्क्वेअर म्हणजे आय, आणि फ्रिक्वेन्सी दिली आहे म्हणजे 2 पाय एफ चा पार्ट आला म्हणजे ओमेगा. म्हणजे मला आय आणि ओमेगाचा यूज करायचा आहे. हे क्लिक झालं की क्वेश्चन म्हणतो, म्हणजे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे एल इज इक्वल टू आय ओमेगा. तर आपल्याला दोन पार्ट शोधावे लागतील, आय आणि ओमेगा. आता बघा यामध्ये तुम्ही विचार करा, आय काय आहे, डिस्क आहे ना. डिस्कचा असतो हाफ एम आर स्क्वेअर, आठवा एम आर स्क्वेअर बाय 2. तर इथे आपण लिहिलं एम आर स्क्वेअर बाय 2. तर ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. हे 40 आहे, आर 1चा स्क्वेअर 1 आहे आणि खाली 2. तर इथून हे येणार 20, आणि हे काय असते किलोग्रॅम मीटर स्क्वेअर, आठवा. ठीक आहे, एम आर स्क्वेअर आहे ना, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. आय आला. आता मेन काम आहे ओमेगा काढणं. ओमेगा काढण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडणार आहे, 2 पाय बाय टी. पण इथे टी नाहीये, फ्रिक्वेन्सी आहे, म्हणून 2 पाय एफ लिहा. 2 पाय एफ लिहा. ओके. आता बघा बरं, 2 पाय तसाच ठेवा. फ्रिक्वेन्सी किती आहे, फ्रिक्वेन्सी आहे 120 RPM. आता 120 RPM ला 60 ने डिवाइड करा, हे झालं RPS. संपला क्वेश्चन. तर इथून आलं 2 आणि हे झालं 4 पाय. तर ओव्हरऑल एल येतो आय ओमेगा म्हणजे I20 आणि हा 4 पाय. सो इट शुड बी 80 पाय. आता हे लिहायचं असेल तर तुम्ही इथून काय लिहू शकता, बघा ही व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड. तुम्हाला जे युनिटच बनवायचंय, अँग्युलर मोमेंटमचं युनिट काय होतं, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड. ठीक आहे, बनवताना आलं तरी लक्षात ठेवा कसं बनेल. आय आहे एम आर स्क्वेअर, एम आर स्क्वेअर झालं युनिट, आणि ओमेगा कोण आहे, मीटर पर सेकंड. ठीक आहे, तर इथून तुम्ही हे लिहू शकता. तर ओव्हरऑल हे युनिट आहे, युनिट नाही लिहिलं तरी राहू द्या, तर कळायसाठी 80 पाय याचा आन्सर आहे. चला अजून एक क्वेश्चन ट्राय करा. अ टॉर्क ऑफ 10 NM. एक टॉर्क आहे 10 NM चा, अप्लाइड ऑन व्हील, applied on a wheel having angular momentum of 2 kilogram meter square per second. आता तुम्हाला विचारले फाइंड कॅल्क्युलेट angular momentum of the wheel after 4 seconds.
याचा अर्थ हे जे अँग्युलर मोमेंटम आहे हे इनिशियल आहे. 4 सेकंड नंतर काढायचे. इनिशियल फायनलसाठी आत्ताच एक गोष्ट शिकलो आपण. ते लावून सॉल्व्ह करा. तुम्ही क्वेश्चनला पाहिल्या एक गोष्ट लक्षात घ्या. टॉर्क आहे, इनिशियल मोमेंटम आहे, टाइम आहे आणि फायनल मोमेंटम काढायचे. मी आता तुम्हाला इम्पल्सचा कॉन्सेप्ट सांगितला. तुम्ही जे काही इंटिग्रेट करून काढाल तर बघा इंटिग्रेशन टी आहे. आता डी केव्हा वापरतो? इन्फायनाइटजिमली स्मॉल टाइमसाठी, म्हणजे खूपच छोटा टाइम आहे. पण इथे आपल्याला 0 टू 4 सेकंड, 0 टू 4 सेकंड इज अ बिग टाइम. ठीक आहे, आपण बिग कसं काय, 4 तर सेकंड आहे. 4 सेकंड फिजिक्समध्ये खूप मोठा टाइम असतो. नॅनो सेकंड, फेम्टो सेकंड्स मध्ये जेव्हा जातो आपण, अँगस्ट्रॉम मध्ये जातो, -10, -12, -15, त्याला लहान म्हणतात फिजिक्समध्ये. 4 सेकंड इज व्हेरी बिग टाइम. तर इथे आपण ॲव्हरेज घेतो. तर ॲव्हरेज लिहिताना कधी इंटिग्रेशन नाही लावायचं. तर हा काय असेल ॲक्च्युली, हा जो तुमचा पार्ट आहे या फॉर्म्युल्यामध्ये फक्त छोटासा एक तुम्ही चेंज करा. आपण टॉर्कला काय लिहू शकतो? टॉर्क आताच आपण लिहिला होता, dl/dt, दिलेला छोटा टाइम. हा कोणता फॉर्म्युला आठवा? आत्ताच लिहिलं होतं आपण. एक्सटर्नल फोर्स जोपर्यंत कॉन्स्टंट आहे तसा. तर डीएल काय लिहिता येते मग? याचा अर्थ असा आहे, टॉर्क इज गिवन बाय LF मायनस LI बाय टाइम. आता इथे ॲव्हरेज टाइम आहे म्हणून मी dt जागी टी लिहितो. बस आपल्याला काढायचं आहे फायनल टाइम. इनिशियल माहिती आहे. तर LF काढण्यासाठी काय कराल तुम्ही? हा इकडे पाठवा, टाव टी होईल आणि हा प्लस LI होईल. तर टाव आहे 10, टाइम आहे 4, सगळे SI युनिट्स आहेत आणि इनिशियली किती आहे? 2. दिस शुड बी 42. म्हणून म्हटलं खूप इझी होतं. छोट हे मायनस इकडं प्लस व्हायला पाहिजे. मॅथ्समध्ये युगानुयुगे होणारी ही चूक आहे. खूप छोट्या गोष्टी चुकतात. बऱ्याचदा होते ना, माहिती की नाही? सगळ्यात सिली मिस्टेक. 3 चा स्क्वेअर 6 लिहितो आपण घाई-घाई-घाई-घाईमध्ये. ही खूप मोठी चूक असते. चला चुकून 2 चा स्क्वेअर 4, 2 इंटू 2 करतात काही जण. पण ते स्क्वेअर असेल का प्रोडक्ट असेल सेम आहे. पण 3 चा स्क्वेअर 6 केल्यावर कळते की याने 2 इंटू 2 केले. ते 2 2 केले, पण हे योगायोगाने बरोबर आलेलं असते. ही सिली मिस्टेक आहे सगळ्यात जास्त होणारी मॅथ्समध्ये. त्याच्यामुळे या गोष्टीला कधी कॅल्क्युलेशन्स करताना ना विशेषतः एकदम स्थिर ठेवायचं डोकं. याच्यात बिलकुल गडबड नाही झाली पाहिजे. ठीक आहे? आहेत अजून आपण याचे क्वेश्चन्स उद्या प्रॅक्टिस जास्त करू. समजला आता हा टॉपिक? याची थोडी प्रॅक्टिस होईल उद्या आणि मग आपण जाणार कन्झर्वेशन आणि कन्झर्वेशन कडून रोलिंग मोशन. रोलिंग मोशन या चॅप्टरचा शेवटचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर मग आपण PYQs करू याचे. ठीक आहे? CET मध्ये कसे येतात, JEE मध्ये कसे येतात, त्या पद्धतीने चालू देऊ.